मित्रांनो, बऱ्याच रुग्णांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो आणि काही पेशंट्समध्ये आपण पाहत असतो की ब्लड प्रेशरची सुरुवात असते. म्हणजे ज्यावेळेस पेशंट्स क्लिनिकला येतात आणि त्यांचं ब्लड प्रेशर चेक केलं जातं, त्यावेळेस त्यांचं ब्लड प्रेशर कुठेतरी थोडंसं जास्ती येतं. 120-80 हे नॉर्मल रेंज असते ब्लड प्रेशरची. तर याच्यापेक्षा जर थोडंसं जास्त आलं, म्हणजे 130, 40, 50 किंवा खालचं जे ब्लड प्रेशर आहे ते 90-100 जर आलं आणि त्यांना जर आपण सांगितलं की तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर थोडंसं वाढलेलं आहे, तुम्ही काळजी घ्या, आठवड्यातून 2-3 वेळा चेक करायला या. तर या मॉनिटरमध्ये ज्यावेळेस त्यांचं ब्लड प्रेशर जास्त येतं आणि त्यांना ज्यावेळेस आपण सांगतो की तुमचं ब्लड प्रेशर थोडंसं जास्त राहते, तुम्हाला मेडिसिन घेण्याची गरज आहे, तर सर्रास पेशंट्स डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर आम्हाला गोळी खायची नाही, आम्हाला मेडिसिन्स घ्यायचं नाही, कारण एकदा जर का ब्लड प्रेशरची गोळी चालू केली तर ती आयुष्यभर ब्लड प्रेशरची गोळी ही घ्यायला लागते, असं आम्ही ऐकलं आहे. तर जरूर ब्लड प्रेशरची गोळी जर जास्त असेल तर घ्यायला पाहिजे. परंतु जर इनिशियल स्टेजला जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर ते आपण विदाऊट मेडिसिनने कसं कंट्रोल करू शकतो? तर नक्कीच आपण ते कंट्रोल करू शकतो. आपला दैनंदिन जो आपला आहार आहे, लाईफस्टाईल आहे, त्याच्यामध्ये जर काही आपण चेंजेस केले तर नक्कीच तुमचं हे वाढलेलं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. तर आता कुठल्या गोष्टी आहेत की आपण केल्या पाहिजेत? त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपल्या खाण्यातील मीठ जे आहे ते मीठ कमी करायचं. एखाद्याला जर वरून मीठ घ्यायची सवय असेल तर बिलकुलसुद्धा मीठ तुम्ही वरून घ्यायचं नाही अन्नामध्ये. मिठाचं प्रमाण तुमचं जेवणामध्ये थोडंसं कमी करायचं, कारण मिठामध्ये सोडियम असतं आणि सोडियममुळे तुमचं जे आपल्या बॉडीमधील जे पाण्याचं प्रमाण आहे ते कुठेतरी वाढतं, वॉटर रिटेन्शन होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या ब्लड वेसल्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यावरती कुठेतरी हे दाब येतो आणि या ब्लड वेसल्सवरती दाब आल्यामुळे त्याच्यामुळे नंतर ब्लड प्रेशर वाढायला लागतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण हे अत्यंत कमी करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे रोज मॉर्निंग वॉक. तुम्ही 30 मिनटं जर रोज मॉर्निंग वॉक केला फास्ट किंवा जर रनिंग केलं, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या हृदयाचे जे ठोके आहेत ते व्यवस्थित होतात, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर हे कंट्रोलला येतं. काही पेशंट्समध्ये आपण पाहत असतो की ओबेसिटी असते, वजन जास्त असतं आणि याच्यामुळे सुद्धा काही पेशंट्समध्ये ब्लड प्रेशरचा त्रास होतो. अशामुळे या मॉर्निंग वॉकमुळे, चालल्यामुळे त्यांचं वजन नियंत्रणात येतं आणि ह्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर कमी येतं. आता आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे? तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कच्च्या ज्या फळभाज्या आहेत, त्याच्यानंतर जे पाणी जास्त पिलं पाहिजे, त्याच्यानंतर तेलकट, लोणचं, पापड अशा गोष्टी ज्या आहेत त्या कमी करायच्या. फास्ट फूड कमी करायचं आपल्या रोजच्या आहारामधलं. या अशा गोष्टी नक्कीच आपण केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ताणतणाव असेल, स्ट्रेस असेल तर ताणतणाव थोडंसं